तर आहे नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आज आमच्या दोडवली गावची सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणजे आमच्या गावची दोडवली प्रीमियर लीग. म्हणजे आमच्या गावची सगळी पोरं एकत्र येऊन आमची प्रीमियर लीग आहे आज आमच्या इकडे वसईला. आज आहे इकडे. तर आम्ही सगळे चाललो आहे, अर्धे ग्राउंडवरती पोचलेत. आम्ही आता चाललो आहे मागून. तर हा आमच्या दोडवली गावच्या प्रीमियर लीगचा ब्लॉग असणार एक छोटासा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा. क्रिकेट प्रेमींसाठी जास्त महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे. चला जाऊया. पोचलो इकडे मैदानात पोचलो आहे. टी शर्ट मी घातले नाही. नमस्कार. सगळे आले आणि थोडे यायला लेट झाले. इकडे आधी सगळे रेडी पोझिशन आहे. माईकची वायर छोटी आहे. हे पुढे घे, हे पत्र पुढे घ्या. अजून खूप जण यायचे आहेत. अरे त्याला किती दिवसानं बघतोय. लाईव्ह कर ना. दुर्वी पुढे मम्मीचं नाव काय? साठी या समालोचन कक्षामध्ये उपस्थित असलेले मान्यवर सन्माननीय श्री बबनरावजी कांबळे, अमृत महोत्सव समिती सल्लागार, सन्माननीय श्री प्रकाशजी रामगडे, कार्याध्यक्ष विठ्ठलवाडी सेवा संघटना, तदनंतर सन्माननीय श्री सुरेंद्रजी निकम साहेब, नागेश्वर क्रिकेट संघाचे मार्गदर्शक, मनसे स्वसंपर्क अध्यक्ष विंडेश्वर गट, तदनंतर सन्माननीय श्री संतोषजी रामगडे, सन्माननीय गिरीशजी रामगडे, सन्माननीय चंद्रकांतजी कांबळे, सन्माननीय श्री संचितजी कुले, सन्माननीय श्री कृष्णाजी हुंडे, सन्माननीय सौ प्राजक्ता संदीप निकम मॅडम, तदनंतर सन्माननीय श्री गणपतजी कांबळे, या सर्वांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तदनंतर मित्रांनो, रावजी कांबळे, अमृत महोत्सव समिती सल्लागार यांचा इथे सन्मान केला जातो. मी श्री अशोकजी कांबळे त्यांचा सन्मान करतात. नक्कीच मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे व्यक्तिमत्वासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी आवर्जून उपयोग असणारे आणि समाजात स्वतःचं नाव उज्ज्वल करणारे सन्मान श्री बबनजी कांबळे यांचा इथे सन्मान केला जातो. त्यानंतर सन्मान्य श्री प्रकाशजी रामगडे यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा पॅव्हलियन समोर यायचं आहे. त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जातो. श्री भरतजी यांना विनंती करतो की त्यांनी तुमचा सन्मान करायचा. त्यानंतर सन्मान्य श्री संतोषजी रामगडे साहेब यांनी सुद्धा समोर यायचं आहे. सन्मान श्री संदीपजी निकम यांच्यामार्फत त्यांचा सन्मान केला जातो. संतोष रामगडे यांचा टाळ्याने टाळ्या द्यायच्या मित्रांनो. त्यानंतर सन्मान्य श्री चंद्रकांतजी कांबळे यांनी सुद्धा समोर यायचं आहे. प्रवीणजी यांच्यामार्फत त्यांचा सन्मान केला जातो. मित्रांनो, टाळ्या वाजवत राहायचं. त्यानंतर श्री कृष्णाजी हुंडे साहेब यांनी सुद्धा समोर यायचं आहे. कृष्णाजी हुंडे सर्व यांच्यामार्फत त्यांचा
सागर घाटे यांच्यामार्फत त्यांचा सन्मान केला जातो. त्यांचा सन्मान श्री सुरेंद्रजी निकम साहेबांना विनंती असेल ते आपण सुद्धा समालोचन कक्षासमोर यायचं, आपला सुद्धा इथे सन्मान केला जातोय. त्यानंतर सन्माननीय श्री प्राजक्ता निकम मॅडम यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा समालोचन कक्षासमोर यायचंय. प्राजक्ता निकम मॅडम. त्याच्यानंतर सन्माननीय श्री गणपती कांबळे यांनी सुद्धा यायचं आहे, त्यांचा इथे सन्मान केला जातो. त्याच्यानंतर श्री मानसजी कांबळे यांनी सुद्धा यायचं आहे, त्यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातो. त्यानंतर सन्माननीय श्री गुरुजी रामगडे यांनी सुद्धा यायचं आहे, त्यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातो. त्यानंतर सन्माननीय श्री सचिनजी कांबळे यांनी सुद्धा यायचं आहे, त्यांचा इथे सन्मान केला जातो. त्यानंतर सन्माननीय श्री नितीनजी कांबळे यांनी सुद्धा यायचं आहे, त्यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातो. त्यानंतर मित्रांनो सचिनजी कुठे यांनी सुद्धा यायचं आहे, त्यांचा सुद्धा सन्मान केला जातो. त्यानंतर मित्रांनो अशोकजी कांबळे यांना सुद्धा विनंती असेल ते आपल्याला जायचं आहे, त्यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातो. अशोकजी कांबळे. त्यानंतर मित्रांनो संदेश त्यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातो. तसेच आज आपल्याला दिवसभर समालोचनासाठी लाभलेले आमचे समाजलोक, आमचे सगळे परममित्र संदेशजी भडवळकर यांचा सन्मान करतील. सर्व शून्य. वेळोवेळी आम्हाला सहकार्य करा. गरजा टाळायचे आहेत. आपल्या शेजारच्या गावातील शिंगराळे गावातील आमचे परममित्र संदीपजी भडवळकर, तसेच शेजारच्या गावातील कर्जे गावातील आनंदजी नाचरे यांचाही सन्मान होतील. रमेश त्यांचा सन्मान करतील. यानंतर ग्रामदैवत श्री स्वयंभू नागेश्वर यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करतील आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनाही पुष्पहार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहाराचे अर्पण करतील.
नागेश्वराच्या शैली नागेश्वर रामदेवांच्या प्रतिमेला इथे पुष्पहार अर्पण केला जातो. त्यानंतर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा प्रतिमेला इथे पुष्पहार अर्पण केला जातो. आजच्या या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले आमचे सर्व मान्यवर आदरणीय कांबळे साहेब समिती सल्लागार, त्याचप्रमाणे प्रकाशजी रामगडे साहेब कार्याध्यक्ष, त्याचप्रमाणे संतोषजी रामगडे साहेब, आहे तसेच उभे राहू दे. आजच्या या स्पर्धेचा ट्रॉफी अनावरण सोहळा थोड्याच वेळामध्ये संपन्न होईल. त्या अगोदर राष्ट्रगीत होईल. प्रथम सामना इथे खेळवला जाणार आहे. प्रथम सामना असेल तो म्हणजे एका बाजूला असेल तर स्वामी समर्थ माऊली क्रिकेट संघ, तर दुसऱ्या बाजूला असेल तो म्हणजे शौर्य 11 क्रिकेट संघ. नाणेफेकीचा मित्रांनो कॉल केला जातो. एका बाजूला असेल तो म्हणजे श्री स्वामी समर्थ माऊली क्रिकेट संघ विरुद्ध शौर्य 11 क्रिकेट संघ. वरती जास्त गेला पाहिजे. हेड हेड मित्रांनो आता नाणेफेकीचा कॉल मित्रांनो पहिला सामना इथे खेळला जाणार आहे तो म्हणजे स्वामी समर्थ माऊली क्रिकेट संघ विरुद्ध शौर्य 11 क्रिकेट संघ. दोन्ही संघाचे संघ तयार असतील. सर्व खेळाडूंना विनंती आहे की मित्रांनो मैदानाच्या बाहेर यायचं. मित्रांनो स्वामी समर्थ माऊली क्रिकेट संघाला पुन्हा एकदा केशव तू मारा असेल तो म्हणजेच सुजय याला पाहूया. ह्या चेंडूवरती मित्रांनो काही घडतंय बिघडतंय. पुन्हा एकदा केशव तो मारा असेल तो म्हणजे सुजय याला सामन्याचा सुरुवात झाली. मित्रांनो पाहूया ह्या चेंडूवरती घडतंय. मित्रांनो पुढचा चेंडू सुजयचा नक्कीच उत्कृष्टरित्या खोदून काढला चेंडू. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का मित्रांनो? आणि म्हणता दुसरी धाव. लिंबू कुठे ठेवू? प्रत्येक घ्या. इंग्लिश भाषे कशा प्रकारे कमबॅक करते. अंकुशला मात्र या सामन्यादरम्यान फटकेबाजी करावी लागेल. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा धावसंख्या मात्र स्थिर संघाची धावसंख्या 12. लिंबू लिंबू चालू करत नाही दिसत एवढं.
घेऊन तो म्हणजे आमच्या संपत्तीचा पहिला चेंडू सामना करायला मित्रांनो पहिला तो तत्वा असा चेंडू त्यांनी पाहूया नक्कीच सुंदर असा करून चालला चेंडू झेलची संधी असेल तर नक्कीच झेल चुकला गेला मित्रांनो पहिला विकेट येत आहेत वाटते फायनल. कुठल्या रस्त्याला कुठल्या आला चेंडू अंकुशाचा सामना करेल पुन्हा एकदा नक्कीच पंचांकडे पाहूया कारण नाही नक्कीच मित्रांनो नक्कीच उत्कृष्ट असं गोलंदाजी प्रदान करतो तो पुढचा चेंडू सामना करेल आता मात्र पुन्हा एकदा सर्व काय करतोय नक्कीच पुन्हा एकदा फायनल मध्ये घेता आपण तो चेंडूसाठी पुढचा चेंडू अंकुशाचा नक्कीच टाकून त्यांना चेंडू जाईल का नक्कीच चेंडू संपवला पाहूया मला 19 माणूस तेवढा दिला नव्हता क्लिअर करायचं स्कोर पाहिजे ना मेन विकेट आहे अंकू हा पकडणार हा पकडणार हा सोडणार हे मैदान गाजवलं होतं तर संघाला कुठेतरी बॅटिंग जावं लागतंय आणि जो खालून वरती जो संघ आला होता केली जाईल दुसरी धाव सुद्धा धावेने संघ पुढे सरकते धाव संख्या होते दुसरी धाव देण्याचा प्रयत्न फसला गेला आहे संघाची धाव संख्या अग्निकालीन संघाला विनंती मित्रांनो क्षेत्रातून पुरुष घेऊन जायचं आणि संघाला विनंती असेल आपली सायनीची गरज तयार सकाळपासून ज्या संघाने एकही सामना गमावला नव्हता त्या संघाची बॅटिंग चांगली होती फलंदाजी चांगली होती गोलंदाजी चांगली होती तो संघ मात्र आता बॅट फुटवर जातो सकाळपासून दोन सामने जिंकून मात्र वरती आला होता तो संघ आता नक्कीच पहिल्या प्रहार करायचा प्रयत्न होता पूर्ण केली जाईल एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल एका धावेने उडवलं असत ना रोशन सुंदर असा सन्मान देऊन सन्मान देऊन सुद्धा रोशन पाहूया रोशन याने मित्रांनो चला पुन्हा एकदा पुरता चेंडू दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली गेली मित्रांनो म्हणजेच आता विजयासाठी फक्त आणि फक्त एक धावेची गरज असणार आहे मित्रांनो सचिन ठिकाणी आकाश ठिकाणी आहे दोघे एकाच बिल्डिंग सचिन ठिकाणी ऐकाने धरून पुन्हा एकदा येणाऱ्या बक्षीस सर्व खेळाडूंनी पेव्हलियन समोर यायचं आहे
सर्व खेळाडूंना सर्वांनी मित्रांनो बाउंड्री लाईन वरून तिकडे पेव्हिलियन समोर यायचं आहे. तसेच त्यांना सहकार्य करणारे आपल्या गावातील ग्रामस्थ मुंबईकर श्री नामदेवजी हुमणे यांचाही सन्मान होणार आहे. शेवटपर्यंत बांधणी घासण्यापर्यंत त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि खूप खूप आम्ही नागेश्वर क्रिकेट संघ त्यांचा आभार आहे. नामदेवजी त्यामुळे नामदेवजी हुमणे, रवींद्र मुरमुरे माजी कर्णधार रवींद्र मुरमुरे त्यांचा सन्मान करतील. तसेच सकाळपासून युट्यूब लाईव्ह म्हणून आम्हाला सहकार्य करणारे, आमच्या शब्दाला मान देणारे आपल्या शेजारच्या गावातील तळसा गावातील सचिनजी कुळे यांचाही सन्मान होतो. त्यांचाही सन्मान सचिन कांबळे यांनी सन्मान करायचा आहे. फटाफट पुढे यारी सर्व लाईन उभे अनिकेत कुठे आहे पटकन नावं सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. खूप खूप धन्यवाद. तसेच त्यांना सन्मान करतील भरत उमणे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. विठ्ठल पंडे तसेच जे सन्मान दिला होता ते रविदादा मुरमुरे यांचाही सन्मान होतील. त्यांचा सन्मान करतील माजी कर्णधार रमेश हुमणे. या स्पर्धेसाठी जे सहकार्य केलंय अनिकेत रामगडे यांचाही सन्मान होतोय. त्यांचा सन्मान करतील कर्णधार संदीप निकम. अनिकेत रामगडे संस्कार संदीप पंडे यांचाही सन्मान होतोय. त्यांचा सन्मान करतील दिनेश कांबळे. भरतजी हुमणे यांचाही सन्मान होतोय. त्यांचा सन्मान करतील संदीपजी निकम. जयंत कांबळे, रमेशजी हुमणे यांचाही सन्मान होतोय. प्रवीण हुमणे यांचाही सन्मान होतील. सर्वेश हुमणे. स्वयंमुख प्रवेशन सुरज कांबळे या स्पर्धेसाठी सहकार्य करणारे नमनवर्य तानाजी कांबळे यांचाही सन्मान होतो. त्यांचा सन्मान करतील नागेश्वर क्रिकेट. बाकीचे 70 गोष्टी आहेत, वेळ कमी आहे त्याच्यामुळे नावं वाचून दाखवतो कारण सगळ्यांना तर कळलं पाहिजे. जयंत कांबळे, अनिकेत सचिन कांबळे आणि सिद्धेश डापळे, सौरभ डापळे, अंकुश निकम, अक्षय शिंदे, सिद्धी संतोष रामगडे, रमेश अभिषेक घाणेकर, अंकुश बारसकर, विश्वनाथ ठीक, संदीप कांबळे गावठाण, निलेश कांबळे, सुदर्शन निकम, प्रदीप कांबळे, सर्वेश निमकर, प्रतीक हुमणे, अजिंक्य हुमणे, सुधीर कांबळे, सचिन कांबळे, नीलांबरी पांडे,
अनिशा रामगडे आणि कोणी नाव घ्यायचं राहिलं असेल तर क्षमा असावी. आणि यानंतर जो आपण बक्षीस समारंभ घेतोय तसेच सकाळपासून आम्हाला सहकार्य करणारे समालोचन जे आपल्याला मैदानामध्ये घडलेलं सगळ्या हकीकत सगळ्यांपर्यंत पोहोचवतात असे समाजलोचक त्यांचाही सन्मान होतोय. आणि त्यांना नागेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने त्यांना छोटीशी भेटवस्तू आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करतोय. त्यांचं खूप खूप धन्यवाद. सकाळपासून आपला तसेच आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमच्या चिंद्रावळी गावातील आमचे परम मित्र श्री संदेशजी भडवलकर यांचाही सन्मान होतोय. माधवजी कांबळे यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. मगाशी एक मॅन ऑफ द मॅच राहिलं होतं रोशन कांबळे त्यांचाही सन्मान होतोय. तर अण्णा नमनवर्य त्यांचा सन्मान करतील. रोशन कांबळे माधवराव कांबळे यांचाही नागेश्वर क्रिकेटच्या वतीने स्वागत करतोय. तर नागेश्वर क्रिकेट संघाचे कर्णधार श्री संदीपजी निकम यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. माधवराव कांबळे आम्हाला वेळात वेळ करून इथे उपस्थित झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्याला दुपारनंतर रेग्युलर डीजे वाजवण्याचा जो आनंद मिळत होता ते आपले शेजारतील चिंद्रावळे गावातील शर्मीर भडवलकर यांचाही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतोय. तर संदीपजी निकम यांनी त्यांचं स्वागत करायचे. आता आपण प्रमुख बक्षीस समारंभाकडे वळूया. आणि खेळाडूपर्यंत पोहोचवण्याचं जे काम करत होते त्यांचाही एक नाम उल्लेख करणं गरजेचं आहे. प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक आलेल्या पाहुण्यांना पाणी पोचवणं हे त्यांचं काम त्यांनी चोखप्रमाणे बजावलेलं आहे. ते मंगेश बोराडे आणि निलेश निकम त्यांचाही एकत्र सत्कार प्रवीण हुमडे यांचा एकत्रित सत्कार करतील. मंगेशजी बोराडे आणि निकम रोजा पाळण्याच्या सगळ्यांना ताण मागवलेल्या सर्वांची. नक्कीच मित्रांनो, आयोजन असो नियोजन असो या सकाळपासून आतापर्यंत संघाकाळच्या पर्वापर्यंत ज्यांनी खरोखर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मेहनत घेतली, प्रत्येक खेळाडूच्या मागे जे यशस्वीरित्या उभे राहिले ते सन्माननीय श्री अशोकजी कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे. त्यांचा सुद्धा नागेश्वर क्रिकेट तर्फे सन्मान केला जातोय. अशोकजी कांबळे आपण यायचं आहे. मी सन्माननीयजी बबनजी कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. बबनजी कांबळे आणि माधवजी कांबळे यांना विनंती करतो आपण त्यांचा येतो. नक्कीच मित्रांनो व्यक्तिगतसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. मित्रांनो उत्कृष्ट मेहनत घेऊन मित्रांनो त्याने ही स्पर्धा नक्कीच यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोठा थारीचा वाटा उचलला आहे. अशोकजी कांबळे त्याच्यानंतर मित्रांनो फायनलच्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार बाकी होता. मी झाला सामनावीराचा जो पुरस्कार जातो तो अंकुश हुमणे याला विनंती करतो की त्याने यायचा आहे आणि सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा आहे. कामगिरी केली तो सन्मान असतो तो म्हणजेच मालिकावीराचा. म्हणजे तो बॅटिंग असो फलंदाजी असो गोलंदाजी मालकाला विनंती असेल की आपण यायचं आहे आणि आपला सन्मान घ्यायचा आहे. स्वामी समर्थ माऊली क्रिकेट संघ मालकाने यायचं आहे.
त्याच्यानंतर जीएस क्रिकेट संघ या संघाच्या संघ मालकाने यायचं आहे. जीएस क्रिकेट संघ आपले ट्रॉफी आहे ना जीएस क्रिकेट संघाचा इथे सन्मान केला जातोय. त्याच्यानंतर शिवतेज क्रिकेट संघाने यायचं आहे. शिवतेज क्रिकेट संघाचे संघ मालक शिवतेज क्रिकेट संघ. त्याच्यानंतर शोरी 11 क्रिकेट संघ यांच्या संघ मालकाने यायचं आहे. शोरी 11 क्रिकेट संघ. त्याच्यानंतर माऊली 11 क्रिकेट संघाच्या संघ मालकाने यायचं आहे. नक्कीच मित्रांनो या संघ मालकांमुळे सामने इथे खेळवले गेले होते. त्यानंतर मित्रांनो स्पर्धेमध्ये ज्याने उत्कृष्ट अशी कामगिरी केली तो मालिकावीराचा पुरस्कार जातोय. तो म्हणजे अधिका 11 क्रिकेट संघाचा खेळाडू सर्वेश हुंबले याला सर्वेश हुंबले यांच्या आपला पुरस्कार घ्यायचा. मालिकावीर ठरतो तो म्हणजे सर्वेश हुंबले. नक्कीच मित्रांनो त्याचपूर्वी या सन्मानाबरोबर प्रियांश स्पोर्ट क्लब करून टी शर्ट आणि श्री स्वामी समर्थ स्पोर्ट्स क्लब मधून टी शर्ट दिली जाते. ती म्हणजे सर्वेशाला. नक्कीच मित्रांनो जोरदार टाळी वाजवायचा. तो म्हणजे सर्वेश याच्यासाठी मालिकावीराचा पुरस्कार जातो. तो म्हणजे सर्वेश हुंबले याला. नक्कीच मित्रांनो सकाळपासून उत्कृष्ट अशी कामगिरी ज्याने केली होती तो सर्वेश हुंबले मालविकाचा पुरस्कार त्याला प्राप्त होतो. नंतर मित्रांनो तो म्हणजे खेळाडू आहे रोशन कांबळे. रोशन कांबळे यांनी फलंदाजाचा सन्मान घ्यायचा आहे. नक्कीच मित्रांनो यासाठी सुद्धा 2 टी शर्ट प्राप्त झाले आपल्याला स्वामी समर्थ स्पोर्ट क्लब आणि नक्कीच मित्रांनो सन्माननीय श्री माधवजी कांबळे यांच्या मार्फत सन्मान केला जातो. सन्मान होतो तो म्हणजे या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज रोशन कांबळे याचा. नक्कीच मित्रांनो सन्मान केला जातो. त्यानंतर मित्रांनो या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज करतो गोलंदाज ओमकार निकम. नक्कीच मित्रांनो या स्पर्धेतील जो एक पुरस्कार आला तो म्हणजे तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार आणि तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार जातो तो म्हणजेच नितीन कांबळे याला. नितीन कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी यायचं आहे आणि आपले पारितोषिक घ्यायचं आहे. नितीन कांबळे उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार जातो मित्रांनो. अक्षरशः त्यांनी मैदानावरती पडून तो झेल टिपला होता. नक्कीच त्यानंतर मित्रांनो आपण आता बोलतोय ते म्हणजेच बक्षीस वितरणाकडे ज्याच्याकडे सर्व खेळाडूंचं लक्ष लागले ते म्हणजेच ट्रॉफ्यांकडे आपण बोलतोय. नक्कीच मित्रांनो तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जातोय ते म्हणजेच स्वयंभू 11 क्रिकेट संघ. स्वयंभू 11 क्रिकेट संघाला विनंती आहे की आपण यायचं मित्रांनो. स्वयंभू 11 क्रिकेट संघ या संघाने यायचंय मित्रांनो. 3ऱ्या क्रमांकाचे ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. स्वयंभू 11 क्रिकेट संघ.
मित्रांनो लवकरात लवकर यायचंय. क्रिकेट संघ मालक होते ते म्हणजे आकाश कांबळे. क्रिकेट संघ मित्रांनो पटापट यायचे. अजूनही आपल्याला अंतिम सामन्याचा विजेत्या संघाला ट्रॉफी द्यायची. मस्त येतोय फोटो. इकडे बघा. धन्यवाद मित्रांनो. सूरज कुठे आहे? सूरज कुठे आहे? तदनंतर मित्रांनो ज्या नागेश्वर क्रिकेट संघ डोंबिवली संलग्न अमृत महोत्सव समिती आयोजित डोंबिवली प्रीमियर लीग 2026 पर्व 3 या पर्व 3 मध्ये जो विजेता संघ ठरलाय तो विजेता संघ आहे दुर्वेश 11 क्रिकेट संघ. माझी विनंती असेल की संदीप दादा यांच्या इथे सौभाग्यवती सुद्धा उपस्थित आहे, त्यांनी सुद्धा यायचं आहे. नक्कीच मित्रांनो संदीप दादा यांच्या सौभाग्यवती इथे उपस्थित. सकाळपासून ते आपल्या संघाला चेअरअप करत होते, संघाला विजयीकडे नेण्यासाठी त्या वारंवार देवाकडे प्रार्थना करत होते, त्या सुद्धा इथे उपस्थित आहे. त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. नक्कीच प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो म्हणजे दुर्वेश 11 क्रिकेट संघ. संघ मालक आहे संदीप निकम. तिकडे उभा राहा, तिकडे उभा राहा. इथे उभा राहा. मेडल आणि मला घर मारतीला तू काय जाऊन केला. फोटो स्टोरेज फुल झाला भेटली. मित्रांनो विजेत्याचं पारितोषिक जात आहे तेच म्हणजे दुर्वेश 11 क्रिकेट संघ. संघ मालक संदीप दादा निकम. हे पटकन चार्जिंग संपत आली मोबाईलच्या. नक्कीच मित्रांनो डोंबिवली प्रीमियर लीग 2026 पर्व 3 या सर्व खेळाडूंना विनंती आहे मित्रांनो 2 मिनिटं फक्त थांबायचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे. नक्कीच मित्रांनो डोंबिवली गावातील नवे तर पूर्ण समाजाची जनता ओळख निर्माण केली ते म्हणजे आमचे बबनजी कांबळे आणि माधवजी कांबळे यांचं तुम्हाला 2 मिनिटं मनोगत इथं ऐकण्यासाठी मिळणार आहे. मी सन्माननीय श्री बबनजी कांबळे यांना विनंती करतो की त्यांना खेळाडूला मार्गदर्शन करायचं आहे. आजच्या या ठिकाणी अतिशय सुंदररित्या सकाळपासून या ठिकाणी मेहनत सगळ्या खेळाडूंनी घेतलेली आहे. शाळेच्या अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित केलेल्या ह्या क्रिकेट सामन्यांमध्ये अतिशय असं चांगलं नियोजन आणि सगळ्या खेळाडूंचं सगळ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी हातभार लागलेला आहे आणि तोही तुम्हाला आनंद कायमस्वरूपी राहील. मी ह्या क्रिकेटच्या अनुषंगाने अजून एक सांगू इच्छितो की आजच्या क्रिकेट नंतर आता आपला होणारा अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे तोपर्यंत तुम्ही सातत्यपूर्ण गावाच्या संपर्कात राहायचं आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही योगदान द्यायचं आहे. तुमच्या सगळ्यांच्या भविष्यासाठी मनापासून अभिनंदन आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांना नमस्कार. नागेश्वर क्रिकेट संघ संलग्न अमृत महोत्सव समिती यांच्या वतीने क्रिकेट सामने आयोजित करण्यात आलेले आहेत. सकाळपासून तुम्ही या मैदानात आहे आणि शिस्तीप्रिय खेळ तुम्ही सर्वांनी खेळलेले आहेत. जे या सामन्यामध्ये विजयी झाले आणि जे अपेक्षित झाले त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. तुम्ही सर्वजण अगदी खेळाडू वृत्तीने खेळलात आणि आपल्या गावाचं एक लौकिक आहे की समता, बंधुता, न्याय आणि प्रेम, बंधुभाव याप्रमाणे तुम्ही सर्वजण एकत्र राहिलात. अशीच गावाची जी घडी आहे, जी ओळख आहे, ती शेवटपर्यंत आपण जोपर्यंत या धरतीवरती आहोत तोपर्यंत अशीच आबादी झाली पाहिजे.
आपल्या गावाचा नावलौकिक आहे तो तुमच्या रूपाने असाच उज्ज्वल व्हायला पाहिजे. आणि या ठिकाणी एक आवर्जून सांगेन की एवढं मोठी जी स्पर्धा राबवणं चालू आहे. अशोक कांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी जे नियोजन केलं, जे प्रचंड मेहनत घेतली, त्या सर्वांचा नवतरुण विकास मंडळाच्या वतीने मी त्यांचं कौतुक करतो. आणि नवतरुण विकास मंडळ हे नेहमीच तुमच्या सोबत राहील आणि तुमच्या पाठीवरती शपथेची थाप देत राहील. अमृत महोत्सव समितीचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला आपण आता हातभार लावलेला आहे. आणि या स्पर्धेमध्ये जे विजेते झाले त्यांचं अभिनंदन करतो आणि इथंच थांबतो. जय कुणबी, जय भारत, जय संविधान. थँक्यू. धन्यवाद सन्मान्य श्री माधवजी कांबळे साहेब. आता ट्रॉफी वितरण करायची आहे. प्रथम क्रमांकाचा विजयीचा मानकरी ठरला तो म्हणजे पूर्व शिलीवन क्रिकेट संघ संघमालक आहेत ते म्हणजेच संदीप दादा निकम. अशोकजी कांबळे यांना विनंती आहे की आपण यायचं आहे. नक्कीच मित्रांनो ट्रॉफी वितरण केली जाते. तर मित्रांनो प्रथम क्रमांकाची ट्रॉफी दिली जाते ते म्हणजे पूर्व शिलीवन क्रिकेट संघ या संघाला. नक्कीच मित्रांनो विजयी संघाला इथे चषक देऊन सन्मानित केलं जातं. बोरिवली प्रीमियर लीग 2020 पर्व 3 चा विजेता संघ पूर्व शिलीवन क्रिकेट संघ संघमालक संदीप दादा निकम. तसंच मित्रांनो बोरिवली प्रीमियर लीग 2020 पर्व 3 मध्ये मला व सन्मान्य श्री संदीप दादा बरोवरकरांना येथे समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि हे पर्व आणि हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. हॅलो हॅलो सर्व जे ट्रॉफी घेतल्यात आणि खेळाडू सगळ्यांनी होते फोटोग्राफी करायची. आपल्याला फोटोग्राफी करायची आहे. सर्व खेळाडू आणि ट्रॉफी सहित तिकडे यायचं आहे. ट्रॉफी सहित तिकडे यायचं आहे. सगळ्यांनी आपल्याला फोटोग्राफी करायची आहे. पाहुण्यांसोबत फोटोग्राफी करायची आहे. लवकरात लवकर यायचं आहे. फक्त 2 मिनिटं. ट्रॉफी घेऊन या इकडे. ट्रॉफी घेऊन या. इकडे बघा, इकडे बघा. नागेश्वर भगवान की जय. कोडाली गावाचा विजय असो. अविनाश तोंड लपव, तोंड लपव. हा हा भगवान की फायनली 3 वर्ष गेम मध्ये होतो आणि यावर्षी 3रा नंबर मारलेला आहे. चालेल.